अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा छांदोग्य उपनिषद चालू आहे आणि छांदोग्य उपनिषदामधला 5वा अध्याय आणि 11वा खंड चालू आहे। 11वा खंडाचे 5 मंत्र झाले आपले। 6व्या मंत्रापासून पुढे घ्यायचे आज। आणि विषय असा आहे की अश्वपती राजाकडे हे सगळे 5 मुनी गेले तिथे आणि अश्वपती राजाकडनं आता या मुनींना ज्ञान घ्यायचं आहे आणि ते कशा संदर्भातलं ज्ञान घ्यायचं आहे ती मुनींची प्रार्थना आता ह्या 6व्या मंत्रात दिलेली आहे। आणि ह्या म्हणजे मागच्या वेळेस सुद्धा आपण प्रावरण आणि श्वेतकेतू याचाही संवाद आपण पाहिला आणि या दोन्हीमध्ये मला एक असं साम्य दिसतं आणि एक विलक्षण गोष्ट दिसते की त्या काळातले राजे सुद्धा हे वेदाचा अभ्यास करणारे, यज्ञयाग करणारे आणि अतिशय ज्ञानी होते आणि ते नेहमी काळजी घ्यायचे की वेधशाळा जिथे आहेत तर त्या ठिकाणी हे संबंध ज्ञान हे व्यवस्थित दिलं जातं का, आणि काही त्याच्यामध्ये कमी जास्त काही गोष्टी असतील तर त्याची ती त्रुटी भरून काढण्याकरता राजा सुद्धा अतिशय सतर्क असायचा त्या काळात। आणि तेच प्रतीक आपल्याला दिसतं की श्वेतकेतू आणि प्रावरण यांचा जो संवाद आहे, त्यामुळे प्रावरण राजा जो आहे तो श्वेतकेतू आणि नंतर मग वरुणी यांना तो संबंध उपदेश करतो पंचाग्नीचा, आणि पंचाग्नीचं शेवटी महत्व आपण पाहिलं। तसंच आता हा अश्वपती जो आहे या अश्वपती राजाकडे हे मुनी जातात आणि प्रार्थना करतात ज्ञान प्राप्ती करता। तर ते काय प्रार्थना करतात ते आपण बघूया। तर 6वा मंत्र 11वा खंड। तेव्हा मंत्र असा आहे की ते हो चुर्येन हैवार्थेन पुरुषस्तरेतम हैव वदे दात्मान मयि मेवैवं वैश्वानरं संप्रत्यध्येशी तमेव नो ब्रूहिती। म्हणजे ते मुनिजन असे म्हणाले त्या राजांना की ज्या प्रयोजनाने कोणी पुरुष जेव्हा सत्पुरुष असेल आणि ज्याला सत्पुरुष असं म्हटलं जातं तर तो कुठेही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी त्याच्या जाण्याचं काय प्रयोजन आहे तर तो उद्देश त्याचा जो आहे तो अतिशय सुस्पष्टपणे सांगतो। म्हणजे मनात एक आणि बाहेर एक असं सत्पुरुषाचं लक्षण नसतं। तर जिथे कुठे तो जातो आणि ज्या ठिकाणी तो गेल्यानंतर तो कशाकरता आलेला आहे हे तो अतिशय स्पष्टपणे सांगतो, काय प्रयोजन आहे त्याचं जाण्याकरता। अगदी त्याचप्रमाणे हे मुनी जे आहेत हे या श्वेतकेतूकडे अश्वपतीकडे येतात आणि अश्वपतीला ते म्हणतात की आपण ह्या ठिकाणी वैश्वानर आत्मरूपाला जाणत आहात तेव्हा त्याबद्दलच आम्हाला आकलन करायचे आहे। तेव्हा वैश्वानर आत्मतत्व काय आहे, आत्मस्वरूप काय आहे हे आम्ही जाणण्यासाठी इथे आलोय, हे अतिशय सुस्पष्टपणे ते सांगतात। कुठल्याही प्रकारचं त्यांनी त्याच्यामध्ये विलंबही केला नाही आणि कोणत्याही प्रकारचं म्हणजे मोघम किंवा संदिग्ध अशा प्रकारचे विधान केलं नाही। तर त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की आम्ही सर्व मुनिजन इथे तुमच्याकडे जो आलेलो आहोत ते वैश्वानर आत्मरूपाचं आम्हाला ज्ञान घ्यायचं आहे, तेव्हा त्याच्याबद्दलचं आकलन करण्याकरता आम्ही इथे आलेलो आहे। तेव्हा आमची प्रार्थना आहे की तुम्ही वैश्वानर आत्म्याचं हे वर्णन करावं। तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की ह्या म्हणजे ज्या प्रयोजनाने कोणी पुरुष जेव्हा जातो आणि प्रयोजन आपलं स्पष्टपणे सांगतो तसंच इथे हे मुनिजन जे आहेत ते येण्याचं प्रयोजन स्पष्टपणे दाखवतात। ते हेच आहे की सत्पुरुषांचा हा नियमच आहे की जिथे कुठे ते जातील तिथे ते अतिशय निर्मळ मनाने स्पष्टपणे ते आपलं येण्याचं प्रयोजन सांगतात। तसंच ह्या लोकांनी सुद्धा तिथे वैश्वानरात संबंधी हा प्रश्न विचारला की वैश्वानर म्हणजे काय, वैश्वानर आत्मा म्हणजे काय, आणि ह्याचं तुम्ही संपूर्ण ज्ञान तुम्हाला प्राप्त आहे हे आम्ही जाणलेलं आहे आणि म्हणून आम्ही अतिशय आशेने तुमच्याकडे वैश्वानर आत्म्याचं हे परिपूर्ण ज्ञान काय आहे हे आम्हाला घेण्याकरता आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे। तेव्हा तुम्ही वैश्वानर आत्म्याबद्दलचं विस्ताराने वर्णन आम्हाला करावं। अशा प्रकारे हा प्रश्न ह्या 6व्या मंत्रामध्ये ह्या मुनींनी ह्या श्वेतकेतू ह्या अश्वपतीला विचारलेला आहे। तेव्हा राजाच्या प्रती ही मुनींची जी काही ही निवेदन आहे तिथे हे सांगितल्यावर पुढचा मंत्र असा आहे की तान्नोवाच प्रातर्वहा प्रतिवक्तां स्मितिते ह समित पाणाय
पूर्वाह्णे प्रतिचक्रमिरे तान्हानुपनी यै वैतद उवाच. प्रश्न म्हणजे आता त्या ठिकाणी अश्वपती त्यांना काय म्हणतो, ह्या मुनींनी प्रश्न विचारला तेव्हा अश्वपती त्या मुनींना असं म्हणाला की बरे ठीक आहे, तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्याच्याबद्दल माझं काही हे नाहीये, माझं सहमत आहे. पण आता सध्या संध्याकाळ झालेली आहे, तुम्ही आता थकून आलेले आहात, तेव्हा मी तुम्हाला प्रातःकाळी ह्या सर्व प्रश्नाचं आणि सर्व लोकांना उद्देशून मी विस्ताराने उत्तर देईन. तेव्हा तुम्ही आता विश्रांती करावी आणि उद्या सकाळी सूर्योदयाच्या नंतर तुम्ही तुमचे जे काही अन्निक आहे ते पूर्ण आटोपून माझ्याकडे यावं, म्हणजे मी तुम्हाला याच्याबद्दलचं ज्ञान देईल. तेव्हा दुसऱ्या दिवशी ते मुनी जे आहेत ते पूर्वाह्न मध्ये, म्हणजे पूर्वाह्न आणि माध्यान्ह आणि किंवा अपराह्न असे जे शब्द आहेत, तर ते पूर्वाह्न म्हणजे सूर्योदयाच्या नंतरचा जो काळ आहे त्याला पूर्वाह्न असं म्हटलेलं आहे. तेव्हा ते मुनी पूर्वाह्नामध्ये हातामध्ये संविदा घेऊन त्या राजाच्या जवळ जातात आणि त्यांचे उपनयन न करताच राजाने त्यांना विद्येचा उपदेश केलेला आहे. तर त्याच्यामध्ये एक 2-3 गोष्टी या मंत्रामध्ये सांगितल्या आहेत की हातात संविदा घेऊन जाणे हे शिष्यत्व पत्करण्याचं एक प्रतीक आहे. ते की ज्यावेळेस पूर्वी वेधशाळेमध्ये जेव्हा हे बटू जेव्हा जायचे ब्राह्मण पुत्र आणि ते हातामध्ये संविदा घेऊन जायचे आणि मग तिथे यज्ञ वगैरे व्हायचा आणि यज्ञाच्या नंतर उपनयन व्हायचा, आणि उपनयन संस्काराशिवाय वेदाचं ज्ञान हे देता येणार नाही, अशा प्रकारची ही भूमिका आहे, असं शास्त्र आहे. आणि त्याच भूमिकेतून हे मुनी जे आहेत हे सर्व हातात संविदा घेऊन राजाच्या जवळ आले, पण राजाने त्यांचं उपनयन वगैरे काही केलं नाही आणि राजाने त्यांना विद्येचा उपदेश केला. उपनयन करायचा राजाला अधिकार नाहीये, खरं सांगायचं उपदेश करायचाच अधिकार नाहीये, पण ह्या मुनींनी आग्रह धरला आणि मग मुनींची आज्ञा म्हणून ते आदेश म्हणून त्याचा त्या उपदेश करण्याचं त्यांनी ठरवलं. पण त्याचा अर्थ असा नाही की त्यांचं उपनयन करण्याचं जे कर्म आहे ते राजाला करण्याचा अधिकार नसल्यामुळे त्यांनी उपनयन न करताच राजाने त्यांना विद्येचा उपदेश केला. तेव्हा ह्या मंत्राचा आशय असा आहे की तो जो अश्वपती राजा जो आहे तो त्या मुनींना असं म्हणाला की आपण सर्व ह्या प्रश्नाचं आपण उत्तर प्रातःकाळी देऊ. आणि अशा प्रकारे सांगितल्यानंतर राजाच्या या निवेदनावर जाणण्याची इच्छा बाळगणारे ते सर्व मुनिगण जे आहेत ते दुसऱ्या दिवशी पूर्वाह्नामध्ये, म्हणजे समित पाणी म्हणजे हातात संविदा घेऊन जाणे, समित पाणी हातात संविदा घेणे, अशा प्रकारे हातात संविदा घेऊन ते राजाजवळ आले. कारण या प्रकारे हे जे महाग्रहस्थ जे होते ते परमश्रोत्रीय ब्राह्मण असल्या कारणाने ते महाग्रहस्थत्व म्हणजे या सर्व प्रकारचे शास्त्राचे जाणकार असून ते अतिशय नम्रपणे आणि समर्पण भावाने तिथे आले होते. त्यामुळे तिथे अहंकार अभिमान या सर्वांचा त्याग करून तिथे ते आले होते आणि तो त्याग करूनच संविदा घेऊन ते विद्यार्थ्याची भूमिकेतून आले, शिष्याच्या भूमिकेतून आले आणि स्वतः विद्यार्थी बनून आपल्यापेक्षा हीन जातीच्या राजाजवळ जाऊन विनयपूर्वक तेथे गेले. कारण विद्यार्जनाच्या इच्छा असणाऱ्या अन्य पुरुषांचे देखील हे असेच आहे. तेव्हा राजाने त्यांचे उपनयन न करताच त्यांना जी विद्या दिली, त्या कारणाने ह्या आख्यायिकेचे हेच तात्पर्य आहे की ज्या प्रकारे योग्य विद्यार्थ्यास राजाने विद्या दिली होती त्याच प्रकारे दुसऱ्यांना देखील त्यांनी हे विद्यादान केले. याच्यामध्ये जे विधान केले की एतत् वैश्वानर विज्ञानम उवाच, म्हणजे अशा प्रकारे पुढे सांगितल्या जाणाऱ्या ह्या वैश्वानर विज्ञानाच्या संबंधाने हे पुढचं निवेदन आलेलं आहे. आणि अशा प्रकारे छांदोग्य उपनिषदातील ह्या पंचमाध्यायातला हा 11 खंड हा ह्या ठिकाणी संपूर्ण झालेला आहे. आता आपण 12 खंडाला जाऊ आणि पुढे अश्वपती आणि प्रत्येक जो ऋषीचा पुत्र आहे त्यांचे काय संवाद झाले, त्यांनी उत्तर काय दिले, हे आपण आता विस्ताराने पाहू. तेव्हा 12 खंड आपण प्रारंभ करू. अश्वपती आणि औपमान्य. औपमान्य म्हणजे उपमन्यूचा पुत्र म्हणून औपमान्य असं त्याचा अर्थ आहे. तेव्हा अश्वपती आणि औपमान्य यांचा संवाद या ठिकाणी दिलेला आहे. तेव्हा त्या औपमान्याला त्याने कोणत्या प्रकारे उपदेश केलेला आहे ह्याच्याबद्दल सुद्धा या प्रथम मंत्रामध्ये उल्लेख आहे. तेव्हा मंत्र असा आहे की औपमन्यव कम त्वमात्मान उपास्य इति दिवमेव भगवो राजन्निती होवा वाचैष्य वै
सुतेजा आत्मा वैश्वानरो यम त्वामात्मान उपास्ये तस्मात् तत्वं सुतम प्रसुतम मासुतम कुले दृश्यते. म्हणजे अर्थ असा आहे की राजा उपमन्यूचा पुत्र उपमन्यू म्हणतो की राजा म्हणतो उपमन्यूला, हे उपमन्यू कुमार, तुम्ही कोणत्या आत्म्याची पूजा करत आहात. म्हणजे पहिल्यांदा प्रश्न आहे, राजाने पहिल्यांदा मुनींना, ऋषीमुनीच्या पुत्रांना प्रश्न विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे त्याच्या अनुसार उपदेश केलेला आहे. तेव्हा राजाचा प्रश्न असा आहे की हे उपमन्यू कुमार, तुम्ही कोणत्या आत्म्याची उपासना करत आहात. तेव्हा त्याचं उत्तर देताना ते उपमन्यूंनी सांगितले की हे पूज्य राजन, मी दिवलोकाचीच उपासना करत असतो, असं त्याचं उत्तर होतं. आणि तेव्हा राजा म्हणाला की तुम्ही ज्या आत्म्याची उपासना करत आहात, निश्चितच तिथे सुतेजा नामाचा प्रसिद्ध वैश्वानर आत्मा आहे आणि यापासूनच तुमच्या कुलात सूत, प्रसूत आणि असूत हे सर्व दिसून येत आहे. म्हणजे त्यांचा संदर्भ घेऊन हे ज्ञान देण्याची प्रक्रिया आहे. त्यांनी काय पूर्वी उपासना केली त्या उपासनेला धरून वैश्वानराबद्दलचं विवेचन आहे. तेव्हा त्यांनी काय सांगितलं किंवा मी दिवलोकांची उपासना करतो, ते योग्यच आहे, उत्तम आहे. आणि त्या दिवलोकाच्या उपासनेमुळे तुला काय काय फलप्राप्ती होते आणि तिथे वैश्वानर जो आहे तो कुठल्या नावाने प्रसिद्ध आहे हे ह्या मंत्रात सांगितलंय. तेव्हा आशय असा आहे या मंत्राचा की हे उपमन्य, तू कोणत्या वैश्वानर आत्म्याची उपासना करतोस हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे तिथे वैश्वानर आत्मा हाच शब्द वापरलाय आणि प्रश्न विचारला की तू कुठल्या वैश्वानर आत्म्याची उपासना करतो. ह्या प्रश्नातच अनेक गोष्टी दडलेल्या आहेत की वैश्वानर आत्मा हा अनेक पद्धतीने हा आविष्कारात येत असतो आणि प्रत्येक जे काही ऋषीमुनी आहेत ते त्यांच्या त्यांच्या परंपरेप्रमाणे ते त्या वैश्वानर आत्म्याची उपासना करतात, हे याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे. आणि म्हणून त्याचा प्रश्नामध्ये त्यांनी असं विचारले की तुम्ही कोणत्या वैश्वानर आत्म्याची उपासना करत आहात. आणि उत्तरामध्ये त्यांनी काय सांगितलं की हे पूज्य राजन, मी दिवलोकाचीच अर्थात दिवलोक रूप वैश्वानराचीच उपासना करतो, असं त्यांनी उत्तर दिलं. तेव्हा राजाने सांगितलं की हे निश्चितच ह्या ठिकाणी सुतेजा, ज्याचे तेज हे अतिशय शोभयमान असा आहे, असा हा सुतेजा नामाचा जो प्रसिद्ध वैश्वानर आत्मा आहे. आणि कारण की आत्म्याचेच हे तत्व अवयभूत आहे, ज्या आत्म्याच्या एका दिशाची तुम्ही उपासना करत आहात त्याच सुतेजा वैश्वानराची तुम्ही उपासना करत आहात. आणि म्हणून ह्या सुतेजा नावाच्या वैश्वानराची उपासना या द्युलोकाच्या वैश्वानराच्या निमित्ताने तुम्ही जे करत आहात त्याचा परिणाम म्हणजे त्याचा प्रभाव आणि त्याची फलश्रुती असे आहे की तुमच्या कुलामध्ये अर्गण एकाहा निरूप ज्योतिष्ठोम इत्यादीमध्ये सुत हा शब्द आलेला आहे. सुत म्हणजे अभिषूत निघालेले सोमरूप लताद्रव्य, अहीन कर्मामध्ये प्रसूत विशेष रूपाने निघालेले द्रव्य आणि सत्रामध्ये असुत सर्वतो भावेन निघालेले हे सोमरस हे या ठिकाणी संदर्भ म्हणून इथे घेतलेले आहे. तेव्हा तात्पर्य असं आहे की तुमचे कुटुंबीय सर्व कर्मनिष्ठ आहेत आणि ते त्यांचं उत्तम त्यांना गती मिळणार आहे असा आशीर्वाद देत त्यांनी वैश्वानर तिथे द्युलोकामध्ये नेमका कोण आहे, सुतेजा नावाचा तो वैश्वानर आहे आणि त्यांची उपासनेने तुम्हाला अशा प्रकारची ही फलश्रुती प्राप्त होते असं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. पुढचा मंत्र असा आहे की अत्सन्नम पश्यसि प्रियतम अन्नहा पश्यति प्रियम भवतस्य ब्रह्मवर्चसम कुलेय एतेव महात्मानां वैश्वानरम उपास्ते मूर्धा त्वेष आत्मन इति होवाच मूर्धा ते व्यपितिष्यन् दत्मा नागम शिष्य इति. तुम्ही जे काही अन्न भक्षण करत असता त्याच्यावर प्रियचं पण दर्शन तुम्ही घेत असता आणि हा जो वैश्वानर आत्म्याबद्दलची जी काही उपासना करता ते वैश्वानरच हा अन्नाच्या रूपात तुम्ही भक्षण करता आणि प्रियचे दर्शन करत असता आणि त्या कुलामध्ये त्या प्रियच्या त्या तेजाच्या कारणाने ब्रह्मतेज निर्माण होतं. हेच ह्या वैश्वानर आत्म्याचे मस्तक आहे. म्हणजे आता दिवलोकाचा संदर्भ घेऊन इथे वैश्वानर आत्म्याचं मस्तक हा दिवलोक आहे. दिवलोक म्हणजे स्वर्गलोक. तर स्वर्गलोकाला वैश्वानराचं मस्तक असं म्हटलेलं आहे
आणि अशा प्रकारची उपासना केल्यामुळे जे तेज प्राप्त होतं ते ब्रह्मतेजच आहे आणि तुमच्या कुळामध्ये सर्वांना अशा प्रकारचं हे ब्रह्मतेज प्राप्त होतं असं राजाने सांगितलं. आणि हेही सांगितलं की जर माझ्याजवळ तुम्ही जर आले नसाल तर मात्र तुमचे मस्तक पडून जाय. म्हणजे काय, मस्तकाचा संबंध असल्यामुळे इथे या ऋषींना असं सांगितलं आहे की हा मस्तकाचा संबंध असल्यामुळे जर तुम्ही आले हे उत्तम झालं. आणि त्या कारणाने तुम्ही आल्यामुळे तुमच्या मस्तकाचं संरक्षण झालं. म्हणजेच द्युलोक हा वैश्वानराचं मस्तक आहे आणि तुमच्यामध्ये सुद्धा तो वैश्वानर जो आहे तुमच्यामध्ये जो वैश्वानर आहे तो वैश्वानर तुमच्या मस्तकाच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ह्या वैश्वानराचं रक्षण होण्याकरता तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होणं अतिशय आवश्यक होतं. आणि म्हणून आता तुम्हाला हे ज्ञान प्राप्त झालं हे उत्तम झालं. पण जर तुम्हाला हे ज्ञान प्राप्त झालं नसतं आणि नुसतंच तुम्ही कर्म केलं असतं तर मात्र तुमचं मस्तक पडून गेलं असतं. म्हणजेच बुद्धी ठिकाण्यावर राहिली नसती हा त्याचा अर्थ आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही जे कर्म करता, जसं यज्ञ कर्म आहे, इतर जे अनुष्ठानाचं कर्म आहे, त्या सर्व कर्माचं तुम्हाला ज्ञान प्राप्त होणं आवश्यक आहे. आणि ज्या प्रकारे तुम्ही कर्म करता, ज्या देवतेचं किंवा ज्या लोकाचं तुम्ही उपासना करता त्याचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणून इथे काय ज्ञान दिलं त्याने की जीवलोक जो आहे तो वैश्वानराचं मस्तक आहे. आणि ते तुम्हाला कळाल्यामुळे तुमचं आता मस्तक जे आहे त्याचं संरक्षण होईल. आणि जर तुम्ही माझ्याकडे आलाच नसता आणि तशीच तुम्ही जर उपासना केली असती तर तुमचं मस्तक जे आहे ते पडून गेलं असतं. म्हणजेच तुमची बुद्धी ठिकाणावर राहिली नसती. अशा उपदेशाचा अर्थ आहे. तेव्हा हा जो काही मंत्र आहे त्याचा आशय पूर्ण असा दिलेला आहे की तुम्ही दीप्ताग्नी होऊन अन्नभक्षण करत असता आणि पुत्र पौत्रादी रूप प्रिय इष्टांचे तुम्ही हे दर्शन घेत असता. म्हणजे हे अनुष्ठान आणि आपल्या पुत्र पौत्र इत्यादी प्रिय व्यक्तींचं हे उत्तम व्हावं, इष्ट व्हावं म्हणून तुम्ही ही उपासना करता. आणि जो कोणी या उपयुक्त वैश्वानराची अशी उपासना करतो तो देखील अन्नभक्षण करत असतो, प्रियचे दर्शन घेत असतो. आणि कुलामध्ये सुत प्रसूत आणि असुत इत्यादी कर्मित्व रूप ब्रह्मतेज त्यांना प्राप्त होत असतं. परंतु हा वैश्वानर जो आहे हा याचं अस्तित्व तुम्हाला जर समजलं नाही तर समस्त बुद्धीची उपासना करण्याच्या कारणाने विपरीत ग्रहण करणारे तुमचे मस्तक पडून जाते. म्हणजे ज्ञानाचा संबंध इथे अतिशय लावलेला आहे. राजाचं असं म्हणणं आहे की तुम्ही नुसतं कर्म करू नका, तर कर्माच्या अधिष्ठानात वैश्वानराच्या संदर्भात संपूर्ण ज्ञान प्राप्त झालं तर तुमची बुद्धी ठिकाणावर राहील आणि मग तुमचं सर्वतोपरी हे उत्तम होईल, इष्ट होईल. जर तुमचे मायाजवळ आगमन झालेच नसते असे तर तात्पर्य असं की तुम्ही सुद्धा मायाजवळ चालून आलात ते फार चांगलंच झालं, अन्यथा विपरीत घटना घडली असती. अशा प्रकारे त्या औपमन्याला वैश्वानराच्या संदर्भात हे अशा प्रकारचं हे ज्ञान दिलं. आणि मग इथे हे छांदोग्य उपनिषदाच्या पंचमाध्यायातला हा 12 खंडाचा वरचं हे भाष्य संपूर्ण झालेलं आहे. आता पुढच्या ऋषीपुत्राला काय त्यांनी उपदेश केला तो विषय आहे. तेव्हा इथे त्रयोदश खंड सुरू होतो आणि आता इथे अश्वपती आणि सत्ययज्ञ यांचा संवाद आहे. तेव्हा मंत्र असा आहे की अथ होवाच सत्ययज्ञम पौलुषी प्राचीन योग्यकम त्वमात्मम उपास्य इत्यादित्यमेव भगवो राजन्निति होवाचैष वै विश्वरूप आत्मा वैश्वानरो यम त्वमात्मा उपास्ते तस्मात् त्वं बहु विश्वरूपम कुले दृश्यते. अर्थ असा आहे की त्यानंतर पुरुषाचा पुत्र सत्ययज्ञ यांनी सांगितलं की हे प्राचीन योग्य तुम्ही कोणत्या, त्याला त्यांनी प्रश्न विचारला की
त्याचं नाव प्राचीन योग्य. हे प्राचीन योग्य, तुम्ही कोणत्या आत्म्याची उपासना करता? त्यावर तो म्हणाला, हे पूज्य राजन, मी आदित्याची उपासना करत असतो. राजाने सांगितलं, हे निश्चितच विश्वरूप वैश्वानराचा आत्मा आहे. ज्या आत्म्याची तुम्ही उपासना करत आहात त्यामध्ये तुमच्या कुलात बहुत प्रकाराने विश्वरूप साधन इथे दिसून येत आहे. आता पहिलेचा जो आहे तो द्युलोकाचा संदर्भ होता, इथे आता आदित्याचा संबंध आहे. आदित्याची उपासना करतो असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी त्यावर सांगितलं की हे निश्चितच वैश्वानराचा हा सर्वत्र सर्वव्याप्त बहुत प्रकाराने विश्वरूप असं हे साधन आहे. तेव्हा या मंत्राचा आशय असा की पुरुषाचा पुत्र सत्ययज्ञाला त्याने पहिल्यांदा प्रश्न विचारला की हे प्राचीन योग्य, तुम्ही कोणत्या आत्म्याची उपासना करत आहात? तेव्हा त्याने, हे पूज्य राजन, मी आदित्याची उपासना करत असतो असं उत्तर दिलं. आता शुक्ल नील आदी रूप होण्याच्या कारणाने आदित्याची ही सर्वत्व विश्वरूपता आहे हे स्वयंसिद्ध आहे. अथवा सर्वरूप होण्याच्या कारणाने हे सर्वरूप त्वष्टाचेच आहेत. यामुळे आदित्य जो आहे तो विश्वरूप आहे. त्याच्या उपासनेच्या कारणाने तुमच्या कुलात हे बरेचसे विश्वरूप ऐहिक आणि परलौकिक साधने हे दिसून येतात. त्यामुळे तुमची ही उपासना अत्यंत उत्तम आहे आणि त्याचा वैश्वानराशी संबंध आहे असं सांगितलं. आणि त्या ठिकाणी वैश्वानर जो आहे तो त्या आदित्याप्रमाणे सर्वत्र त्याचा प्रभाव आहे. त्यामुळे सर्वंकष अशा प्रकारच्या स्थितीमध्ये तो वैश्वानर आहे असं हे त्या ठिकाणी उपदेश केलेला आहे. त्यानंतर पुढचा दुसरा मंत्र ह्या 13व्या खंडातला असा आहे की प्रवृत्तोश्व रि रथे दासिनिष्कोत बन्यम पश्यसी प्रियमत्यन्नम पश्यति प्रियम भक्तस्य ब्रह्मवर्चसं कुले य एवमेवात्मानं वैश्वानरम् उपास्ते चक्षुष्वेत आत्मानम् इति हे वाचन्दो भविष्यो यन्माम नागमिष्यम इति. अर्थ असा आहे की खेचरांनी जुंपलेला जो रथ आहे आणि दासींच्या सहित हार प्रवृत्त आहे तो तुम्ही अन्नभक्षण करत असता आणि प्रियचे दर्शन करत असता. तेव्हा जो अशा प्रकारे ह्या वैश्वानर आत्म्याची उपासना करत असतो तो अन्नभक्षण करत असतो आणि प्रियचे दर्शन करत असतो. त्याच कुलामध्ये हे ब्रह्मतेज प्राप्त होत असतं. परंतु हे आत्म्याचे काय आहेत, म्हणजे वैश्वानर आत्म्याचं काय आहे ठिकाण, तर ते नेत्र आहे. म्हणजे हे आदित्य जो आहे तो वैश्वानराच्या नेत्राचं प्रतीक आहे. जसं द्युलोक जो आहे तो मस्तकाचं प्रतीक होतं, तसं या ठिकाणी आदित्य जो आहे तो वैश्वानर आत्म्याचे नेत्र आहेत असं राजाने सांगितलं. आणि सांगितलं की जर तुम्ही माझ्याजवळ आले नसते तर आंधळे झाले असता. या प्रत्येक ठिकाणी जी उपासना आहे त्याचा संदर्भ घेऊन त्याचं महत्व कसं आहे आणि बुद्धीच्या पातळीवर प्रत्येक इंद्रियाचं किंवा प्रत्येक ज्या उपासनेचं स्थान हे कसं आहे आणि त्याची जर तुम्हाला जर आकलन झालं नसेल तर त्या विशिष्ट प्रकारच्या उपासनेचं हे फळ मिळणार नाही. म्हणून इथे आदित्य हे ब्रह्मतेजाने युक्त नेत्र आहेत वैश्वानराचे आणि त्याचं संपूर्ण ज्ञान झालं तर तुमच्या नेत्राचं हे रक्षण होतं. पण तुम्ही जर माझ्या जवळ येऊन जर हे ज्ञानच घेतलं नसतं तर काय झालं असतं, तर तुम्ही आंधळे झाले असते. तर इथे आंधळा या शब्दाने सुद्धा फक्त नेत्राचं कार्य बंद होणे असं नाही, तर आंधळे म्हणजे अज्ञान ह्या अर्थाने. तेव्हा पुढे असं त्याचा आशय ह्या मंत्राचा की अश्वतरी रथ हा कसा आहे, तर तो 2 खेचरांनी युक्त असा रथ आहे आणि दासी निष्क म्हणजे दासींनी युक्त असा. निष्क म्हणजे हारप्रवृत्त असणे. अत्स्यन्नम इत्यादीचे तात्पर्य पूर्ववतच आहे. परंतु सूर्य जो आहे तो वैश्वानराचा नेत्र आहे. त्याची समस्त बुद्धीने केलेल्या उपासनेच्या कारणाने जर तुम्ही माझ्याजवळ आला नसता तर मात्र तुम्ही आंधळे झाले असता. म्हणून हे ज्ञान तुम्हाला तुमच्या उपासनेला पूरक आहे, परिपूर्ण करणार आहे. म्हणून उपासना आणि त्याच्या अधिष्ठानात असलेलं तत्वज्ञान ज्ञान हे प्राप्त होणं आवश्यक आहे, अन्यथा त्याचा लाभ होत नाही. अशा प्रकारे हे छांदोग्य उपनिषदातील पंचम अध्यायातला हा त्रयोदश खंड
इथे संपूर्ण झालेला आहे. नंतर पुढचा भाग जो आहे तो आपण पाहूया. चतुर्दश खंड. आता इथे अश्वपती आणि इंद्रद्युम्न यांचा संवाद आहे. मंत्र असा आहे की अथ होवाचे इंद्रद्युम्न भाल्लवेयम वैयाघ्रपद्यम कम त्वामात्मान उपास्य इति वायुमेव भगवो राजन्निति हो वाचैष वै पृथग्वर्मा पृथग्वर्मात्मा वैश्वानरोयम त्वमात्मान उपास्ये तस्मात् त्वाम पृथग्बलय आयंती पृथग्ग्रंथश्रेण योनु यंती. म्हणजे ह्याच्यानंतर भाल्लवेय हा ह्याने इंद्रद्युम्नास सांगितले की हे वैयाघ्रपद्य, त्याचं नाव वैयाघ्रपद्य असं आहे की तुम्ही कोणत्या आत्म्याची उपासना करता. त्यावर तो म्हणाला की हे पूज्य राजन, मी वायूची उपासना करतो. आता विभिन्न म्हणजे उपासनेचे प्रकार आणि त्याच्यामध्ये वैश्वानराचं त्या उपास्य देवतेशी काय संबंध आहे असं हे पूर्ण विवेचन चालू आहे. आणि त्या संदर्भात राजाने असं सांगितलं की ज्या आत्म्याची तुम्ही उपासना करता म्हणजे वायुदेवतेची, तो निश्चितच पृथग्वर्मा वैश्वानर आत्मा आहे. ह्यानेच तुमचं प्रति जे पृथक पृथक उपहार येत असतात आणि तुमच्या मागे जे पृथक पृथक रथाच्या पंक्ती चालत असतात, म्हणजे ऐश्वर्य आणि समृद्धीचं हे प्रतीक दाखवलं आहे की याचा लाभ काय आहे तर तुम्हाला हे संपूर्ण प्रकारची ही समृद्धी प्राप्त होते असा हा मंत्र आहे. तेव्हा या मंत्राचा आशय आहे की राजाने माल्लेय इंद्रद्युम्नास सांगितलं की हे वैयाघ्रपाद्य, तुम्ही कोणत्या आत्माची उपासना करता आणि इत्यादी पूर्ववत सर्व विस्तार समजावा की पृथग्वर्मा आवह उद्गत इत्यादी उद्वह इत्यादी भेदाने विद्यमान ज्या वायूचे अनेक मार्ग आहेत ते वायू जे आहेत पृथग्वर्मा आहेत. त्यामुळे पृथग्वर्मा हा वैश्वानर आत्म्याची उपासना करण्याच्या कारणाने तुमच्याजवळ हा पृथक नाना दिशेने वस्त्र अन्न आदी रूप उपहार त्या ठिकाणी येत असतात आणि पृथक पृथक रथश्रेणीने युक्त अशा रथाच्या रांगाच्या रांगा ह्या तुमच्या मागे जात असतात. हे तुमच्या समृद्धीचं लक्षण आहे. अशा ह्या उपासनेने तुम्हाला ही समृद्धी प्राप्त होते. त्याच्यानंतर पुढे दुसरा मंत्र असा आहे की अच्छन्नम पश्यसी प्रियम अत्यन्नम पश्यति प्रियम भवतस्य ब्रह्मवर्चसम कुलेय एतमेवामात्मानं वैश्वानरम उपास्ते प्राणवस्थेश आत्मनि इति होवाच प्राणस्थ उदकम इष्यद्दन्मा नागमिष्यम इति. अर्थ असा आहे की तुम्ही जे अन्न भक्षण करत असता आणि प्रियचे दर्शन करत असता आणि जे कोणी अशा प्रकारे या वैश्वानर आत्म्याची ही उपासना करतात ते अन्न भक्षण करत असतात, प्रियचे दर्शन घेत असतात आणि त्यांच्या कुलामध्ये ह्या सर्व उपासनेच्या प्रभावाने ब्रह्मतेज प्राप्त होत असतं. परंतु हा जो आत्म्याचा प्राण आहे असे राजाने सांगितले आणि असं सांगितले की जर तुम्ही माझ्याजवळ आला नसता तर मात्र या प्राणाचे उत्क्रमण, म्हणजे इथे प्राणाशी संबंधित वायू जो आहे, वायू देवताचा संबंध हा प्राणतत्वाशी आहे. म्हणून वायू देवतेची उपासना ही प्राणाचीच उपासना आहे. आणि ही प्राणाची उपासना ही त्या कशा प्रकारे त्या वैश्वानराशी संबंध आहे इथे त्या वर्णन केलेलं आहे की हा जो वैश्वानर जो आहे तो या ठिकाणी विभिन्न प्रकारच्या वायुरूपामध्ये, तो वायुरूप म्हणजेच त्या प्राणरूपामध्ये जे पंचप्राण आहेत ते वायुरूपामध्ये आहेत आणि ते पाचही प्राण तुमच्या शरीरात हे वैश्वानराच्याच रूपात आहेत. त्या वैश्वानर हा पंचप्राणाच्या रूपात अभिव्यक्त होतो आणि तो तुमचं सर्व जीवन जे आहे त्याचं संरक्षण करतो. पण तुम्हाला जर हे वैश्वानराचं असं रूप हे वैश्वानर आत्म्याच्या संदर्भात जर तुम्हाला असं ज्ञान झालं नसतं तर मात्र काय झालं असतं ते ह्या मंत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की असं त्याचा आशय आहे की अच्छन्नम इत्यादी वाक्य जे ह्याचा अर्थ पूर्वीप्रमाणेच आहे, परंतु हा आत्म्याचा प्राण आहे. आत्म्याचा म्हणजे जीवात्म्याचा हा त्याचा अर्थ आहे. जीवात्मा जो आहे तो प्राणतत्वाला नेहमी बरोबर घेऊन जात असतो, त्याचाच हा प्राण आहे. आणि हे प्राण जे आहे हाच वैश्वानर आहे असं या ठिकाणी राजाने सांगितलंय की जर तुम्ही माझ्याजवळ आला नसता तर मात्र तुमच्या प्राणाचं उत्क्रमण होऊन गेलं असतं, अर्थात उत्क्रांत झालं असतं. म्हणजे प्राणाच्या रक्षणाकरता
या वायू स्वरूपामध्ये पंचप्राणाची उपासना ही वैश्वानराचीच उपासना आहे. आणि हा वैश्वानर आत्मा जो आहे तो पंचप्राणाच्या रूपात मनुष्याच्या देहामध्ये कार्यरत असतो. असं हे ह्या प्रकारे छांदोग्य उपनिषदातील 5व्या अध्यायातील 4th खंडावरचं भाष्य इथे संपलेलं आहे. आता 15वा खंड, पंचदश खंड. इथे आता अश्वपती आणि जन याचा संवाद आहे. आणि मंत्र असा आहे की अत होवा जनम शार्क गशंकम त्वमात्मन उपास्ये इत्येकाक्षमेव भगवो राजन्यति होवाचैष वै बहुल आत्मा वैश्वानरो यम त्वमात्मन उपास्य तस्मात्त्वं बहुलोसी प्रजायाम धनेन च. अर्थ असा आहे की त्यानंतर राजाने जनाला विचारलं की हे शार्कराक्ष, तुम्ही कोणत्या आत्म्याची उपासना करता? त्यावर त्यांनी सांगितलं की हे पूज्य राजन, मी आकाशाची उपासना करतो. राजा म्हणाला, हे हा निश्चितच इथे बहुसंज्ञक वैश्वानर आत्मा आहे, ज्याची तुम्ही उपासना करता. त्यापासूनच तुम्ही प्रजा आणि धनाच्या कारणाने बहुप्रकाराने होता. असं ह्या आकाशा देवताचं जेव्हा तुम्ही पूजन करता तेव्हा त्याचं हे वैश्वानराचं हे सर्वव्याप्त अशा प्रकारचं हे आविष्कार आहे. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की नंतर तो जनला म्हणाला की तुम्ही कोणत्या प्रकारच्या आत्म्याचं हे उपासना करता. तेव्हा इथे बहुसंज्ञक वैश्वानर असं हे वर्णन आहे. आकाश जे आहे ते बहुसंज्ञक म्हणजे तो सर्वगत आहे, सर्वव्याप्त आहे. आणि सर्वगत होण्याच्या कारणाने आकाशाचं जे आहे हे बहुलत्व म्हणजेच पूर्णत्व, सर्वव्याप्त असल्यामुळे तो पूर्ण आहे. म्हणून हे आकाश तत्व जे आहे हे बहुसंज्ञक वैश्वानर आहे. ह्यानेच तुम्ही पुत्र पौत्र आदी प्रजा आणि सुवर्ण आदी धनाने तुम्ही बहुल म्हणजे समृद्ध असे परिपूर्ण असे होता. हा त्या मंत्राचा आशय आहे. तेव्हा त्याच्या संदर्भात दुसरा मंत्र असा की अच्छन्न पश्यसी प्रीतिमत्यन्नम पश्यती प्रियम भवतस्य ब्रह्मवर्चसम कुले य एतमेवात्मानं वैश्वानरम उपास्ते सदेहस्त्वेष आत्मन इति होवाच संदेहस्ते विशिर्यत दद्माम नागम इष्य इति. अर्थ असा आहे की तुम्ही अन्न भक्षण करत आहात आणि प्रियचे दर्शन करत असतात. जो अशा प्रकारे ह्या वैश्वानराच्या आत्म्याची उपासना करतो तो अन्न भक्षण करत असतो, प्रियचे दर्शन करत असतो आणि कुलामध्ये त्याला ब्रह्मतेज प्राप्त होतं. परंतु हा आत्म्याचा संदेह म्हणजे शरीराचा मध्यभाग आहे. तिथे संबंध मध्यभागाचा दिलेला आहे शरीराचा. आणि राजाने सांगितलं की हे पण जर तुम्ही माझ्याजवळ बोलले नसते आणि तुम्हाला तो संदेह म्हणजे शरीराचा मध्यभाग जो आहे तो तुमचा नष्टच झाला असता. कारण प्रत्येक जे तुमचं शरीराचं जे अवयव असतात, इंद्रिय असतात, या सगळ्यामध्ये तो वैश्वानर कार्य करत असतो. आणि तो वैश्वानराचं जर ज्ञानच नसेल तर त्या शरीराचा तो जो भाग आहे तो कार्यरत राहणार नाही. तेव्हा इथे या दुसऱ्या मंत्राचा आशय असा आहे की वैश्वानराचा संदेह, संदेह म्हणजे देहाचा मध्यभाग. तेव्हा शरीराच्या मध्यभागात संदेह असं म्हणतात, कारण दीह हा धातू आणि उपचय म्हणजे वृद्धी असा अर्थ असणारा आहे. आणि शरीर, मांस, रुधिर आणि अस्थि इत्यादी बहुल उपचित आहे. या कारणाने तो संदेह म्हणजे तुमचा जो संदेह आहे तो संदेह म्हणजे शरीराचा जो मध्यभाग आहे त्याच्यामध्ये वैश्वानराचं नेमकं कार्य कसं आहे हे जर तुम्हाला कळालं तर उत्तम आहे. अन्यथा हे शरीर नष्ट झालं असतं जर तुम्ही माझ्याकडे आलेच नसते, असं ज्ञान प्राप्तच केलं नसतं तर तुमचा हा जो मध्यभागाचा देह आहे तो नष्ट झाला असता. म्हणजे याचा अर्थ असा आहे की देहामध्ये प्रत्येक जो भाग आहे त्या प्रत्येक भागामध्ये होणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या क्रियेच्या अधिष्ठानाला ज्ञान आहे. ज्ञानाशिवाय क्रिया होऊच शकत नाही. पण आम्हाला जर ते ज्ञान प्राप्त नाही झालं आणि आम्ही फक्त जर क्रिया केली, नुसतं अनुष्ठान, नुसतं कर्म, नुसतं यज्ञकर्म केलं, पण त्याचा
मध्ये नेमकं ज्ञानाचा काय भाग आहे हे जर कळालं नाही तर त्याचा विनियोग जो आहे तो लाभदायक नसतो. आणि हे सांगण्याकरताच तो म्हणाले की तुम्ही माझ्याजवळ आले आणि तुम्ही हे ज्ञान घेतलं हे उत्तम केलं. असं जर तुम्ही केलं नसतं तर तुमच्या शरीराचा मध्यभाग हा नष्ट झाला असता. अशा प्रकारे हा छांदोग्य उपनिषदातील 5व्या अध्यायाचा 15 खंड इथे परिपूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर आता षोडश खंड 16वा खंड. आता इथे अश्वपती आणि बुडील याच्यामध्ये संबंध आहे. अथ होवाच बुडिलम आश्वतराश्वी वैयाघ्रपद्य कम त्वमात्मान अनुपास्य इत्यप एव भगवो राजन्निति होवाचैष वै रेरात्मा वैश्वानरे यम त्वमात्मान अनुपास्ये तस्मात् त्वं रयीम अनपुष्टीम मानसी. त्यानंतर अश्वतराच्या पुत्रास त्यांनी म्हणजे त्याचं नाव बुडील आहे. अश्वतराचा पुत्र हा बुडील. ह्या बुडिलाला तो तो अश्वपती म्हणतो की हे वैयाघ्रपद्य तुम्ही कोणत्या आत्म्याची उपासना करता. तेव्हा त्याने सांगितलं की हे पूज्य राजन मी तर जलाची उपासना करतो. त्यावर राजा म्हणाला की ज्याची तुम्ही उपासना करत आहात तो निश्चितच वैश्वानर आत्मा आहे आणि यानेच तुम्ही रयमान म्हणजे धनवान आणि पुष्टिमान होता. आता इथे जलदेवतेचा संबंध आहे. जलदेवतेची उपासना आहे आणि जलदेवतेचा संबंध हा त्या वैश्वानर आत्म्याशी निश्चितच आहे. तोच वैश्वानर आत्मा आहे असंही त्यांनी म्हटलंय. आणि त्याची उपासना केल्यानंतर तुम्ही रयमान आणि धनवान पुष्टिमान म्हणजे रयमानाचा अर्थच असा आहे की तुम्ही धनवान आणि पुष्टिमान होता. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की राजाने अश्वतराश्वचा पुत्र बुडील यास विचारले की हा सगळा पूर्ववतच सगळा पूर्ण प्रश्न आहे की तुम्ही कोणत्या आत्म्याची उपासना करता. आणि त्याने सांगितलं की मी जलाची उपासना करतो. तेव्हा या जलाच्या उपासनेचा जो प्रभाव आहे तो धनरूप रई संज्ञक वैश्वानर आत्मा आहे. म्हणजे वैश्वानर आत्म्याचं स्वरूप काय आहे तर रई संज्ञक वैश्वानर आत्मा आहे. कारण जलाने अन्न निर्माण होते आणि अन्नाने धन प्राप्त होते आणि यापासून तुम्ही रईमान म्हणजे धनवान व्हावं, शरीराने पुष्टमान व्हावं. कारण अन्नाच्या कारणानेच हे सर्व संभव आहे असं ह्या मंत्राचा आशय आहे. त्याच्या पुढचा जो मंत्र दुसरा मंत्र असा आहे की अच्छन्न पश्यसी प्रियम अत्यन्नम पश्यती प्रियम भवतस्य ब्रह्मवर्चसम कुलेय एतमेवात्मानं वैश्वानरम उपास्ते बस्तिस्त्वेषम आत्मानम इति होवाच बस्तिस्ते विभेद नागमिष्यम इति. आता हे जे तुम्ही अन्न ग्रहण करता आणि प्रियाचं दर्शन करता हे सगळीकडे दिलेलं आहे की तुम्ही तृप्त होण्याकरता अन्न ग्रहण करता आणि आपल्या प्रिय म्हणजे आपले मुलं आहेत, पुत्र पौत्र आहेत, यांचं तुम्ही दर्शन घेता आणि त्याचं इष्ट व्हावं म्हणून आपली उपासना आपण करावी अशी इच्छा घेऊन तुम्ही अन्नग्रहण करून प्रियचं दर्शन घेता. आणि हा जो पुरुष हा जो वैश्वानर आहे तो त्या वैश्वानर आत्म्याची तुम्ही अशा प्रकारे जी उपासना करता, उपासना करत असताना अन्नभक्षण करता, प्रियचे दर्शन घेता आणि कुलामध्ये त्यामुळे ब्रह्मतेज प्राप्त होतं. परंतु ही जे काही आता वर्णन केलंय ह्या जलाच्या संदर्भात तर त्या जलाचा संबंध हा आत्म्याची बस्ती आहे. त्याला बस्ती हा शब्द वापरलाय. राजाने सांगितलं की जर तुम्ही माझ्याजवळ आले नसते तर हे बस्ती स्थान फाटून गेलं असतं. म्हणजे जलाशय जे पोटामध्ये किंवा जे काही उत्सर्जन संस्था आहे त्याच्यामध्ये जल ही प्रधान आहे आणि म्हणून तिथे बस्ती असं म्हटलेलं आहे. तर त्या बस्ती स्थानाचं संरक्षण करण्याकरता म्हणून ही जलाची उपासना आहे आणि जलाचा संबंध या वैश्वानराशी निश्चितच आहे. तेव्हा त्याचं हे परिपूर्णतेने जेव्हा ज्ञान होईल तेव्हा तुमचं ही जी काही व्यवस्था असते ही अन्नपचन आणि त्या उत्सर्जन ही जी प्रक्रिया आहे ही जलाशी संबंधित आहे आणि वैश्वानर त्या ठिकाणी ह्या प्रक्रियेला प्रोत्साहन देण्याकरता कार्यरत आहे. तेव्हा त्या रूपातच तो वैश्वानर आत्मा आहे. हे जर ज्ञान तुम्हाला झालं नसतं तर ते बस्तीस्थान हे फाटून गेलं असतं. म्हणजे याचा आशय असा आहे की वैश्वानर जो आहे तो आत्म्याचा बस्ती आहे. बस्ती म्हणजे मूत्रसंग्रहाच्या स्थाना ठिकाणी जे मूत्राचा जो पूर्ण जो उत्सर्जन जे आहे ते उत्सर्जन करण्याचं कार्य हे या ठिकाणी वैश्वानर करत असतो. म्हणून तुम्ही हे ज्ञान घेतलंय ते अतिशय उत्तम झालं. अन्यथा
तुमचं बस्ती भिन्न विदीर्ण हे झालं असतं आणि त्याचं कार्य हे कार्यक्षमता त्याची गेली असती. म्हणून ह्या सर्व वर्णनातून आपल्याला दिसतं की आपल्या शरीरामध्ये असलेला वैश्वानर, त्याची कार्यपद्धती आणि त्याची उपासना करताना त्याच्या संदर्भात असलेलं ज्ञान हे जर आपल्याला परिपूर्णपणे प्राप्त झालं तरच आपलं स्वास्थ्य उत्तम राहतं, असा या ठिकाणी हा संदेश आहे. तेव्हा अशा प्रकारे या छांदोग्य उपनिषदातील 5व्या अध्यायातील षोडश खंड भाष्य हे संपूर्ण झालेले. असे हे 16 खंड झालेले आहेत. एकूण 5व्या अध्यायामध्ये हे 24 खंड आहेत. तर पुढचे 8 खंड जे आहेत ते आपण पुढच्या रविवारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.